कृते जनार्दनो देवस्त्रेतायां रघुनन्दनः द्वापारे रामकृष्णौ च कलो श्रीपादश्रीवल्लभः। श्रीपादराजम शरणं प्रपद्ये। अध्याय 30। श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान निर्माण होईल असे श्री श्रीपादांनीच सांगितले। वासवीच्या अग्निप्रवेशाचे कारण। श्री श्रीपाद ध्यानातून बाहेर आले। श्री धर्मगुप्त यांनी विचारले, हे महाप्रभू, आपला विजय असो। आर्या महादेवीने या 102 जोडप्यांबरोबर अग्निप्रवेश का केला? ती आपल्या संकल्पाने विष्णुवर्धन विमलादित्याचे शिर तोडून 1000 शकले करू शकली असती। श्री श्रीपाद आपल्या मुखकल्माने स्मित करीत म्हणाले, वत्सा, जेव्हा महालक्ष्मी गोदादेवी म्हणून आली तेव्हा तिने अत्यंत मधुर भावाने श्री रंगनाथाची सेवा केली व आपल्या प्रभूत विलीन झाली। अग्निविद्येचे वैशिष्ट्य। कुसुमश्रेष्ठी आपल्या पूर्वजन्मी समाधी नावाचे वैश्य ऋषी होते। त्यांना पूर्वजन्मी दिलेल्या वरदानानुसार आर्या महादेवीने श्री वासवी कन्यका म्हणून अवतार घेतला। अग्निविद्या ही अत्यंत कठीण विद्या आहे। माणसाला आपली आत्मज्योत प्रज्वलित करून 72,000 नाड्या व इतर अनेक उपनाड्या शुद्ध कराव्या लागतात, बदल प्राप्त करावे लागतात व आपल्यातील शक्ती हळू प्रकट करावी लागते व आद्य शक्तीत विलीन करावी लागते। मग त्याने आद्य शक्तीशी सायुज्य स्थिती प्राप्त केली पाहिजे। ती महाप्रभूंशी अभिन्न असते। ही अग्निविद्या आहे। ही खूप कठीण विद्या आहे। जीवांना चैतन्याचे 64 स्तर असतात। शाबर पंथाचे लोक या 64 चैतन्य स्तरांशी तादात्म्य साधतात व जीवांच्या उद्धारासाठी 64 शाबर तंत्रांची मदत घेतात। दत्तात्रेय हेच नाथपंथाचे आदिगुरु आहेत। तुमच्या समोर उपस्थित असलेली श्रीपाद श्रीवल्लभांची आकृती हे प्राचीन काळचे प्रत्यक्ष दत्त आहेत। सारीपाटाच्या पटावर 64 चौरस असतात। असे म्हणतात की श्री महाविष्णू हे श्री महालक्ष्मी बरोबर सारीपाटाचा खेळ मनोरंजनासाठी खेळत आहेत। त्याचा गभीर अर्थ असा की ते 64 चैतन्य स्तरांवर असलेल्या जीवांची उत्क्रांती साक्षी म्हणून पाहत असून त्यांच्यावर कृपा करीत आहेत व या दिव्यानंदात ते राहतात। मानवाला दिव्यात्मा बनण्याकरिता आवश्यक पात्रता। मनुष्यांच्या उत्क्रांतीचे स्थान त्यांच्या शरीरातील चैतन्याच्या स्थितीवर अवलंबून असते। जीवाला दिव्यात्मा बनले पाहिजे, हाच विश्वमानसाचा अनुलंघनीय दंडक आहे। आत्मज्योतीचे तेज हे मनुष्यांनी त्यांच्या पूर्णत्वाच्या स्तरांवर केलेले योगक्रिया, मंत्र, यज्ञ व इतर याज्ञिक कर्मे यांच्यावर अवलंबून आहे। त्या तेजानुसार नाड्यांची शुद्धी चालू असते। लोकांना शुद्धीकरणाच्या स्तरानुसार भौतिक, मानसिक आणि आध्यात्मिक शक्ती प्राप्त होतात। जशा शक्ती वाढतात तशा त्यांच्या सत्कृत्यानुसार ईश्वरी कृपा वाहू लागते। सरस्वती, लक्ष्मी आणि दुर्गा यांच्या शुभ शक्ती जेव्हा मानवात बीज रूपाने अंकुरित होऊन त्यांची नियमितपणे वाढ होण्यास आवश्यक स्थिती उपलब्ध होते, तेव्हा अंबिकेची स्वाभाविक कृपा ओसंडून वाहते व प्रकट होते। जेव्हा आर्या महादेवी वासवी म्हणून जन्माला आली तेव्हा अशी स्थिती 102 गोत्रांच्या दाम्पत्यांमध्ये उदय पावली। म्हणून अंबिकेने त्या ज्योतिरूपात आलेल्या जोडप्यांबरोबर अग्निप्रवेश केला। त्या गोत्रांशी संबंधित लोकांच्या प्रार्थनांच्या शक्तीमुळे ते त्यांच्याकडे आकर्षित होतात व त्यांचे आशीर्वाद मिळतात। त्या आशीर्वादांनी त्या लोकांना इह व परलोक सौख्य मिळते। म्हणून आर्य वैश्यांनी या अग्नियोगाचे वैशिष्ट्य नीट समजून घेऊन आपल्यातील धर्मकर्मरूपी अग्नीला प्रज्वलित करून पुढील पिढ्यांना या अग्नियोगाची फळे सुपूर्त करावयाची आहेत। एका कुटुंबातील प्रज्वलित धर्मकर्म अग्नी 7 पिढ्यांपर्यंत राहतो। तो अग्नी प्रज्वलित असेपर्यंत त्या परिवारांच्या घरांमध्ये अष्टलक्ष्मी राहतात। अद्याप व्यक्त न झालेल्या बाबींना व्यक्त करणारा अग्नी आहे। गत जन्मांमधील महापाप्यांच्या प्रभावामुळे लोकांना अनेक प्रकारचे त्रास, हानी व संसारातील समस्या असतात। मंत्र, तंत्र, योग, दान, सदाचरण यामुळे ते नष्ट होऊ शकते व सौख्य प्राप्त होऊ शकते। व्यक्त बाबींना अव्यक्त रूपात देखील अग्नी बदलवितो। जीवांची महापापे अव्यक्त रूपात जातात, ती पुढील जन्मी पुन्हा प्रगट होतात। जर एखादा महापाप किंवा महापुण्य करील तर फळाचा मोठा भाग त्या जन्मीच व्यक्त होतो। म्हणून जर मनुष्याने या जन्मी शुभकर्मे केली तर त्या कर्मासंबंधातील पुण्यस्पंदने अग्निदेव ती अव्यक्त रूपात घेऊन जातात, ती पुढील जन्मी व्यक्त होतील। आर्या महादेवीने सांगितल्यानुसार अग्नियोगाने 102 गोत्रातील लोकांचा उद्धार केला।
त्या ऋषी परंपरेच्या बीजांचे रक्षण करणारे जनु देवता ती अतिशुभ अनुग्रह स्पंदने ठेवून घेतात। त्या गोत्रांमध्ये त्यांना व्यक्त रूपात आणण्यासाठी एखाद्याने पुण्यकर्मे केली पाहिजेत। सत्कर्मे केल्याने पुण्यफळे प्राप्त होण्याबरोबरच बीज रूपातील शुभ स्पंदने पण व्यक्त रूपात येतात। त्यामुळे त्यांनी थोडे पुण्य केले तरी त्यांना मोठे फळ मिळते। हे लक्षात घेतले पाहिजे की हे सर्व त्या जोडप्यांवर वासवीची कृपा व त्यांचा त्याग याचे फळ आहे। वत्सा, मी म्हणतो त्यानुसार आर्य वैश्य कुटुंबात जन्म घेणे ही महान संधी आहे असा विचार करणे चुकीचे नाही, पण त्यात एक अट आहे। आर्य वैश्य म्हणून जन्म घेतल्यावर जर एखादा पुण्यकर्मे करणार नाही आणि पापकर्मे करील तर त्या पापकर्मांचे फळही मोठे असेल। अग्निप्रवेश केलेल्या जोडप्यांचा शाप मिळेल व कन्यका परमेश्वरीच्या शापाची त्यात भर पडेल। सर्वसामान्य माणसाला त्याने केलेल्या पापाचे जेवढे फळ मिळेल त्याच्या 1000 पटीने आर्य वैश्याला त्याने केलेल्या पापाचे फळ मिळेल। त्या 102 गोत्रांपैकी कोणत्याही एका गोत्रात जन्म घेणे परमशुभ आहे आणि परम धोकादायकही आहे। म्हणून काळजी घ्यावी। हे जाणून घ्या की श्री वासवी देवी माझी बहीण आहे। हेही जाणून घ्या की अनसूया मातेच्या अग्नियोगामुळे आम्ही जुळे जन्मलो। आम्ही रागावलो तर संकटे येतात, आम्ही संतुष्ट असलो तर सर्व शुभ बाबी घडतात। मी महागुरूंना विचारले, हे महाप्रभू, आपला विजय असो। श्री वासवी कन्यकेने आपल्याला तिच्या देवसंस्थानाजवळ व्यंकटेश्वर रूपा देण्याची विनंती केली, त्याचा अर्थ कृपया सांगावा। शंकर भट्टा, भविष्यात माझे महासंस्थान पिठिकापुरात माझ्या जन्मस्थानी होणार आहे, हे जाणून घे। हे तू हे चरित्रामृत लिहित आहेस, यात लिहिलेल्या बाबींच्या सत्यतेविषयी काही मूर्ख प्रश्न करतील। श्रीपाद श्रीवल्लभ हे खरोखर श्री पद्मावती व्यंकटेश्वर आहेत, यावर विश्वास कसा ठेवावा असा प्रश्न ते करतील। श्री वासवी कन्यका ही आर्या महादेवीचा अवतार असल्याचे सत्य पटवून देण्यासाठी मी बृहतशिला नगरात स्थापित होणार आहे। श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतम प्रकाशात येण्यापूर्वी हे घडेल, हा माझा संकल्प आहे। माझी इतर अनेक रूपे असताना माझे व्यंकटेश्वर रूपच का स्थापित होईल? तेथे व्यंकटेश्वर प्रभूंची स्थापना करणाऱ्या लोकांना काही ज्ञात आहे का? ही माझी लीला आहे। मी तेथे व्यंकटेश्वर म्हणून असेन। महासंस्थान स्थापन करणाऱ्यांना श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थानम कसे स्थापन होईल व श्री चरित्रामृतम कसे प्रकाशात येणार हे ज्ञात नाही। निष्पापोत्तम लोक व मूर्खोत्तम लोक यांच्या आधाराने माझे काम करून घेणे हा माझा दिव्य आनंदाचा भाग आहे। माझे संस्थान आर्य वैश्यांकडून स्थापन होईल। मी पिठिकापुरम मध्ये श्री वासवी कन्यकेचे मंदिर श्री बापनार्य परिवाराच्या वंशजांकडून बांधवून घेईन। हे उघडपणे विचित्र वाटले तरी मी स्वतः व श्री वासवी कन्यका बंधू व भगिनी असल्याची वस्तुस्थिती माझ्या भक्तांना ज्ञात होत राहील। वत्सा, कलियुगाच्या अंती म्हणजेच कली महायुगात कली अंतर्दशा संपल्यावर व युगसंधीही ओलांडल्यावर मी नक्की माझ्या स्वरूपात तिरुमलाला येईन। नंतर मी अन्य काही दिव्यस्थानांवर येईन। मी पिठिकापुरमला माझ्या महासंस्थानात येईन। मी एला नदीत स्नान करीन। मी कुकुटेश्वरला जाईन। माझ्याबरोबर माझ्या महासंस्थानास येणारे महासिद्ध व महायोगी धन्य आहेत। श्री पिठिकापुरम, श्यामलांबापुरम व वायस्पूर अग्रहारम मिळून एक महानगर होईल। माझ्या महासंस्थानात माझ्या दर्शनासाठी येणारे लोक मुंग्यांसारख्या रांगा लावतील। वासवी अवताराबरोबर असलेल्या विरूपाक्षाला पुन्हा जन्म घेण्यास मी आज्ञापिले आहे। मी त्याला भारत देशाचा राजा करीन। त्याने पिठिकापुरममध्ये माझे दर्शन घेतल्यानंतर त्याला आपल्या पूर्वजन्माचे ज्ञान होईल। मतप्रिया, कलियुगात अनेक विलक्षण बाबी घडतील। वसिष्ठांच्या अंशापासून जन्मलेला एक महान साधक श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थानामध्ये पुजारी म्हणून नेमला जाईल। त्यांच्याबरोबर मी अनंत दिव्य लीला करीन। प्रत्येक क्षण दिव्य लीला व दिव्य मनोरंजन यांनी भरलेला असेल। मला कुबेराचे कर्ज फेडायचे आहे। आर्या महादेवी कुबेराच्या कुटुंबात वासवी कन्यका म्हणून जन्मली होती। तिचा विवाह श्री नगरेश्वर महाप्रभूंशी करणे आवश्यक आहे। विवाहासाठी कुबेराकडून पुन्हा धन घेणे मला आवडत नाही। म्हणून मी कुबेर परिवार सदस्य व लक्ष्मीपुत्रांना अनेक दिव्य लीला दाखवीन। त्यांच्या समस्या दूर करीन व माझा कर म्हणून धन घेईन। कुबेरास संपत्ती देणारा मीच होतो, म्हणून कुबेराला मुष्टी देणारा मीच माझा होतो।
आता मी कर्जात खूप बुडालो आहे, म्हणून मी कुबेराकडून मुष्टी घेत आहे. मुष्टीतील मुष्टीला वीरमुष्टी म्हणतात. श्रीपादांचे दिव्य स्मित पाहण्यास 1000 जन्म देखील पुरेसे नाहीत. अध्याय 30 समाप्त. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. सिद्धमंगल स्तोत्र. श्रीमदनंद श्री विभूषित अप्पल लक्ष्मी नरसिंहराजा जय विजयी भव दिग्विजयी भव. श्रीमदखंड श्री विजयी भव. श्री विद्याधरी राधा सुरेखा श्रीराखीधर श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव. श्रीमदखंड श्री विजयी भव. माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव. श्रीमदखंड श्री विजयी भव. सत्य ऋषीश्वर दुहितानंदन बापनाचार्य नुत श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव. श्रीमदखंड श्री विजयी भव. सवित्र काटक चयन पुण्यफल भरद्वाज ऋषि गोत्र संभवा जय विजयी भव दिग्विजयी भव. श्रीमदखंड श्री विजयी भव. दोजोपाति देवलक्ष्मी गण संख्या बोधित श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव. श्रीमदखंड श्री विजयी भव. पुण्यरूपिणी राजमांबसुत गर्भ पुण्यफल संजाता जय विजयी भव दिग्विजयी भव. श्रीमदखंड श्री विजयी भव. सुमती नंदन नरहरि नंदन दत्तदेव प्रभु श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव. श्रीमदखंड श्री विजयी भव. पिटिकापुरा नित्य विहारा मधुमती दत्ता मंगल रूपा जय विजयी भव दिग्विजयी भव. श्रीमदखंड श्री विजयी भव. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये.